जय शिवराय मंडळी, स्वागत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये। आज आपण ते म्हणजे मुंबईमधील काळा घोडा फेस्टिवल मध्ये। आता हा फेस्टिवल आपण एन्जॉय करूया। तर मंडळी आपण आतमध्ये आलो आहे ते म्हणजे काळा घोडा फेस्टिवलला। काळा घोडा फेस्टिवल हा CSMT आणि चर्चगेट VT आणि चर्चगेट मधील एक महत्त्वाचा असा फेस्टिवल जानेवारी फेब्रुवारीमध्ये भरतो। इथे वेगवेगळे अँटिक असे वेगळ्याच कलाकृती आणि समाजाला काहीतरी सांगण्याची गोष्ट ही ते कॉलेजची पोरं करतात। हे मोठे मोठे जॉग्रफी बोलते बीजगणित भूमिती यापैकी असणारे आपण शाळेत वापरणाऱ्या पट्ट्या वगैरे अर्धगोट वर्तुळ वगैरे इथे आपल्याला दिसत आहे। किती मोठे मोठे बनवले आहेत, छोटी छोटी पोरं पण इथे बघायला लागले। आणि प्रत्येक ह्याच्यामध्ये आहे ना, ह्याची थीम सांगतो तुम्हाला मेन म्हणजे या काळा घोडा फेस्टिवलची यंदाची जी थीम आहे 2026ची ती म्हणजे निसर्गातून होणारी आपत्ती आणि निसर्ग आपण समतोल साधायचा आहे। तर निसर्ग हे खूप महत्त्वाचा उद्देश या फेस्टिवलमध्ये सांगितलं आहे। इथे मस्त एकदम वेगळीच अँटिक टॅक्सी बनवली आहे। दरवर्षी टॅक्सीचं काही ना काहीतरी असतंच। जिओ मेरे कल हा इथे काळा घोडा बघण्यासारखं असतं मंडळी। फोटोशूट तर करू शकतो, परंतु त्याच्यातून काय ना काहीतरी समाजासाठी उद्देश इथल्या प्रत्येक कॉलेजच्या स्टुडंटनी प्रत्येक कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी केलेला आहे, दिलेला आहे। काळा घोड्याला आलं म्हटल्यावरती घोडे तुम्हाला दिसणारच। ह्याच्यामध्ये आपली संस्कृती, भारतातली प्रत्येक संस्कृती त्याच्यात दर्शवली आहे। प्रत्येकजण आपली एक मुवमेंट कॅप्चर करत आहे। 31 जानेवारीला स्टार्ट झालं आहे आणि 8 फेब्रुवारीलाचा याचा एंड आहे। इथे मस्त बनवलं आहे आय लव्ह मुंबई आणि मुंबईचे प्रत्येक एलिमेंट्स इथे दिले आहेत। मग तो लालबागचा राजा असून दे, त्याच्यानंतर वासुदेव पण दिसतोय, तो बघा इथे वासुदेव आहे, वरती कोळीणबाई आहे आणि प्रत्येक गोष्ट इथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पण आहे इथे आणि छत्रपती शिवाजी महाराज पण आहे। बघा मिल्टन ट्रॅकिंगला जातो, निसर्गात जातो, जंगलात जातो, बाटल्यांचा कचरा करतो आपण, पण तीच जर स्टीलची बाटली वापरली तर खूप चांगलं आहे। कारण की स्टीलची बाटली आपण परत घरी आणणार आणि प्लॅस्टिकची बाटली आपण तिथेच टाकतो, त्याच्यामुळे कचरा निर्माण होतो आणि निसर्गाला आपत्ती होते। तर अशी बाटली वापरा, स्टीलची बाटली वापरा, जेणेकरून निसर्गातली जी प्राणी मात्र आहे, घोडे असून दे, काही जनावर असून दे, वाघ असून दे, यांना आपत्ती येणार नाही। निसर्गाशी निगडीत आहे मंडळी सगळं। काही गोष्टी अशा असतात ज्या आपल्याला कळत सुद्धा नाही, पण त्यासाठी एक दृष्टिकोन लागतो। खूप सुंदर आर्ट फेस्टिवल आहे मंडळी। 8 तारखेपर्यंतचा एंड आहे। बाबा इथे हत्ती केलं आहे, पूर्ण लाकडांचं आहे। हे बघा जुने घरात फोन असायचे ना, घरातले फोन जुने, आणि आता प्रत्येकाच्या हातामध्ये स्मार्टफोन आला आहे। हे फोन आताच्या पोरांना काय करणार, हे पण मस्त आहे। ह्याची व्हिडिओ मी तुम्हाला आता दाखवतो बघा। हे सतयुग, द्वापारयुग, कलयुग असं पूर्ण केलेलं आहे इथे। हे देवांचं युग आहे, मधला काळ आहे, आणि आताचं कलयुग आहे। दिस इज द कर्मा इज रिटन। आणि नंतर त्याला म्हणतात प्रलय। प्रलय कली आणि कल्कीचं युद्ध होईल। आपल्याला वाट बघायला लागेल कल्कीची यायला, की तो आपल्याला वाचवेल आणि आपल्याला परत सतयुग मध्ये जाता येईल। आपल्याला लूप मधलं जर निघायचं असेल तर त्याच्यासाठी आम्ही एक काढलं अनंत युग। हा आमचा एक फिक्शनल हायपोथेटिकल युग आहे। कलियुगात तुम्ही आहात, तर तुमच्यामधला जो कली आहे त्याला मारा आणि तुमच्या कल्कीला जिंकू द्या, म्हणजे तुम्ही अनंत युगामध्ये। मग तुम्ही काय करताय, लूप आहे त्याच्यामधून तुम्ही बाहेर येता। तर याच्या बॅक साइडचं पण एक एक्सप्लेनेशन आहे, प्लीज The core purpose of this installation was to show a transformation
एक उद्देश होता या कलाकृती मागचा की एक आम्हाला परिवर्तन दाखवायचं होतं, एक ट्रान्सफॉर्मेशन नेगेटिव्ह एनर्जीजचं पॉझिटिव्ह एनर्जीज मध्ये, एक परिवर्तन असुरांचं देवांमध्ये. तर तुम्ही इकडे बघू शकतात आम्ही एक स्पेसिफिक स्टाईल फॉलो केली आहे, जॉमेट्रिझम, in which we have to use some specific shapes to make all the elements like triangles and square. So all the elements are made up using those shapes. Also we have used two different color schemes. Warm color scheme for depicting the negative energy and cool color scheme for depicting the positive energy. हे सगळे एलिमेंट्स एका स्ट्रक्चर वरती आम्हाला असेंबल करायचे होते. सो वी ऑल डिसाइडेड टू पुट इट ऑन अ शेप ऑफ एन आवर ग्लास, एक रेत घड़ी. जैसे रेत घड़ी की रेत गुजरते समय को दर्शाती. आपण पुढे चाललोय आता. महाराष्ट्र म्हटलं की लेणी आले, गड किल्ले आले. अरे हे जुनं आई पप्पांच्या टायमाला होतं. अभी मेरा लो लो. आओ ना वापिस आओ. हे आपल्याला आता कसं पण वाटेल हे काहीतरी येण्यासारखं, पण हा एक काळ होता जेव्हा मोबाईल नव्हते, तेव्हा लोकांना हाच टाइमपास होता आणि लोकांना हे मनोरंजन होतं. बॉक्सच्या आतमध्ये सगळं चाललं. खूप सुंदर जुना काळ या पोरांनी, या स्टुडंटनी, या विद्यार्थ्यांनी इथे परत ताजा केलेला आहे. रंग किती महत्त्वाचे असतात आयुष्यामध्ये बघा. हे बघू शकतो बिल्डिंगी काचीच्या बांधू आपण मोठे मोठे. मुंबईमध्ये आज तेच चाललंय, परंतु खालून जो निसर्ग आहे त्याचं काय. बनवलेले बनवतात, पण त्याच्या मागचा उद्देश खूप महत्त्वाचा आहे. ही मोठीच्या मोठी ते कोळंबी दिसते टांगलेली, किती भारी बनवलं आहे. रात्री आलो तर ही पूर्ण पेटणारी आहे याच्याने. बघू शकता मोठीच्या मोठी कोळंबी आहे. मुंबई म्हटलं की कोळी समाज, आणि कोळी समाज म्हटलं की ती कोळंबी कशाची बनवली ते बघा. पूर्ण बाटल्यांची बनवली आहे ती. बाटलीनी बनवल्यात त्या. STD जुना काळ. 1 रुपया 2 रुपये टाकून आपण बोलायचो. ऑलरेडी गेले ते दिवस आणि राहिल्या त्या या अशा या आठवणी. जुने खेळ. PUBG आता आलाय, परंतु आधी हेच सर्व होतं. खूप विकास होतोय, खूप प्रगती करतोय आपण, परंतु जुन्या आठवणींचं काय करायचं. जुन्या आठवणी या सदैव आपल्या मनामध्ये साठूनच राहणार आहेत मंडळी. लाईव्ह आर्ट इथे करतात आहेत आपल्या समोर.
त्या पेंटिंग मध्ये लाईट लावली नाही ना, प्रकाश पडलाय ना तो बरोबर, ते हेच चमकते तेवढं. बघा ना, इथूनच असं वाटतं तेवढंच लाईट दिलंय की काय पाठवून. हे तिकडे बसून बनवले की फोटो असा, आणि हे पण प्रत्येक असं बाजार बिजार आहे गावाला, बाकी काही बसून बनवले ते फोटोशूट केले. कारण हे असे आदिवासी पाडे वगैरे वाटतात ते छोटे छोटे. तर मंडळी, कशी वाटली व्हिडिओ नक्की कमेंट करून कळवा. भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन फेरफटक्यासोबत. जय जिजाऊ, जय शिवराय, जय भारत.